आपल्या घराच्या भिंतींच्या आत फक्त विटा आणि सिमेंट नसतं, तर एक अदृश्य जाळं पसरलेलं असतं, जे खरं तर आपलं आजचं जग चालवतं. हे जाळं आहे कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंट वायरिंगचं. चला, आज याच अदृश्य नेटवर्कचं रहस्य उलगडूया. हा प्रश्न आपल्याला पडायलाच हवा, कारण आपलं नेटफ्लिक्स सारखं बफर का होतं, किंवा होम थिएटरचा आवाज एखाद्या सिनेमा हॉलसारखा का नाही वाटत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच भिंतींमागे दडलेली आहेत. तर आज आपण याच अदृश्य जगाचा शोध घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण वायरिंगच्या दोन मुख्य प्रकारांची माहिती घेऊ. मग कम्युनिकेशन वायरिंगचं जाळं कसं काम करतं ते समजून घेऊ. त्यानंतर एंटरटेनमेंट वायरिंगने एक उत्तम अनुभव कसा तयार करता येतो ते पाहू. जोडणी कशी करायची यावर एक नजर टाकू. आणि शेवटी या सगळ्याचं योग्य नियोजन करणं इतकं महत्त्वाचं का आहे हे सुद्धा जाणून घेऊ. आता बघा, वायरिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? लाईट्स आणि पंख्यांसाठी असलेली वायरिंग, बरोबर ना? पण ते फक्त एक जग झालं. त्याच्या पलीकडे माहिती आणि मनोरंजनासाठी एक वेगळीच गुंतागुंतीची प्रणाली काम करत असते, अगदी आपल्या शरीरातल्या मज्जासंस्थेसारखी. यातला फरक समजायला अगदी सोपा आहे. असं समजा की आपल्या घरात दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत. एका प्रकारातून ऊर्जा म्हणजे पॉवर वाहते, ज्यामुळे लाईट लागते, फ्रीज चालतो. तर दुसऱ्या प्रकारातून माहिती वाहते, म्हणजे आपला इंटरनेट डेटा, आवाज आणि व्हिडिओ. एक उपकरणं चालवते तर दुसरी त्यांना एकमेकांशी बोलायला लावते. चला आता या माहितीच्या महामार्गावर म्हणजेच कम्युनिकेशन वायरिंगवर थोडं लक्ष केंद्रित करूया. हे ते नेटवर्क आहे जे आपल्या घराला खऱ्या अर्थाने बाहेरच्या जगाशी जोडून ठेवतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कम्युनिकेशन वायरिंग म्हणजे घरात माहिती पोहोचवणारी एक पोस्टमन सिस्टम. ती तुमच्या राउटरपासून लॅपटॉपपर्यंत इंटरनेट पोचवते आणि डिश अँटेनापासून टीव्हीपर्यंत सिग्नल. याच्याशिवाय आपलं घर आधुनिक जगात अक्षरशः एकटं पडेल. यातल्या बऱ्याच गोष्टी तर आपण रोज वापरतो. अगदी जुन्या लँडलाईन फोनच्या तारांपासून ते आजच्या हायस्पीड इंटरनेटसाठी लागणाऱ्या लॅन केबल्सपर्यंत, आपल्या टीव्हीचा DTH सिग्नल आणि अगदी दारात लावलेल्या इंटरकॉम, हे सगळ्यांच्या सगळं कम्युनिकेशन वायरिंगचेच भाग आहेत. आता या सगळ्या सिस्टीममध्ये एक केबल अशी आहे जी सगळ्यात जास्त वापरली जाते. ती म्हणजे UTP केबल. ही आधुनिक कनेक्टिव्हिटीचा खरा कणा आहे असं म्हटले तरी चालेल. UTP केबल म्हणजे आपल्या इंटरनेटचा एक छुपा हिरो. याच्या तारांच्या जोड्या एकमेकांना पिळलेल्या असतात. यामुळे काय होतं तर बाहेरचा गोंधळ म्हणजे इंटरफेरन्स कमी होतो आणि आपल्याला एक स्थिर, वेगवान इंटरनेट कनेक्शन मिळतं. CAT 6 सारख्या आधुनिक प्रकारांमुळेच तर आपण 4K व्हिडिओज सहज स्ट्रीम करू शकतो. आणि हो, ती स्वस्त आणि लवचिक असल्यामुळे घराच्या कानाकोपऱ्यात पोचवणं एकदम सोपं जातं. पण जेव्हा गोष्ट हाय डेफिनिशन व्हिडिओ सिग्नल्सची येते, जसं की आपल्या टीव्हीवर दिसणारे, तेव्हा UTP केबल पुरेशी नसते. त्यासाठी एक खास केबल लागते आणि ती म्हणजे RG6 कोॲक्शियल केबल. ही एक उच्च दर्जाची केबल आहे जी खास करून DTH सेवेसाठीच वापरली जाते. आपल्या घराच्या छतावर जी डिश अँटेना असते ना, तिथपासून ते टीव्ही जवळच्या सेटटॉप बॉक्सपर्यंत क्रिस्टल क्लिअर सिग्नल आणण्याचं महत्त्वाचं काम ही RG6 केबल करते. ठीक आहे, तर आपण घराला बाहेरच्या जगाशी कसं जोडायचं हे पाहिलं. आता घरातल्या घरात एक उत्तम ऑडिओ व्हिडिओ अनुभव कसा तयार करायचा यावर बोलूया. म्हणजेच एंटरटेनमेंट वायरिंगच्या दुनियेत प्रवेश करूया. एक जबरदस्त होम थिएटर अनुभवासाठी फक्त महागडे स्पीकर्स आणि मोठा टीव्ही पुरेसा नाही. त्याचा पाया 3 गोष्टींवर अवलंबून आहे: सुरक्षितता, स्मार्ट नियोजन आणि आवाजाची गुणवत्ता. यातली एकही गोष्ट चुकली तर सगळा अनुभव बिघडू शकतो. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता. भिंतीच्या आत स्पीकरच्या वायर्स टाकताना नेहमी UL रेटेड म्हणजेच CL2 वायर्सच वापरायला हव्यात. या खास वायर्स आगीचा धोका टाळण्यासाठी बनवलेले असतात. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती आपल्या घराला आणि उपकरणांना मोठ्या धोक्यापासून वाचवते. दुसरी गोष्ट आहे स्मार्ट नियोजन. भविष्यात कधी फर्निचर हलवलं किंवा नवीन उपकरणं आणली तर वायर कमी पडायला नको ना. म्हणून नेहमी जेवढी लांबी आवश्यक आहे त्यापेक्षा 20% जास्त वायर ठेवावी. हा छोटासा विचार नंतरचा मोठा त्रास वाचवतो. आणि तिसरा स्तंभ आहे गुणवत्ता. एक विचार करा, आपण एक भारी स्पोर्ट्स कार घेतली पण त्यात साध्या सायकलचे टायर लावले तर चालेल का? नाही ना. तसंच महागड्या स्पीकर्सना साधी वायर जोडणं म्हणजे त्यांच्या क्षमतेचा अपमान करणं आहे. सर्वोत्तम आवाजासाठी सर्वोत्तम वायर हवीच. बरं, तर आपण वायर्सचे प्रकार आणि नियम तर पाहिले. चला आता या माहितीला प्रत्यक्ष कृतीत उतरवूया आणि पाहूया की ही जोडणी नेमकी करायची कशी.
स्पीकर्स किंवा अँप्लिफायरवर साधारणपणे 2 प्रकारचे कनेक्टर्स दिसतात. पहिले आहेत स्प्रिंग टर्मिनल्स, ज्यात फक्त एक लिव्हर दाबून वायर अडकवली जाते. हे पातळ वायर्ससाठी ठीक आहेत, पण जाड वायर्स किंवा बनाना प्लगसाठी बाइंडिंग पोस्ट जास्त चांगले मानले जातात, कारण त्यात वायर घट्ट पकडली जाते आणि कनेक्शन एकदम मजबूत राहतं. योग्य जोडणीसाठी एक साधा नियम आहे, प्लसला प्लस आणि मायनसला मायनस. अँप्लिफायरवरील लाल प्लस टर्मिनलची वायर स्पीकरच्या लाल प्लस टर्मिनलला आणि काळी मायनस वायर काळ्या मायनस टर्मिनलला जोडावी. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे दोन्ही स्पीकर्स एका तालात काम करतात. म्हणजे ते एका स्वीट हवेला पुढे ढकलतात. जर जोडणी चुकली तर एक स्पीकर हवा पुढे ढकलेल आणि दुसरा मागे खेचेल. यामुळे आवाज विखुरलेला आणि कमजोर ऐकू येतो. आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, स्पीकर वायर भिंतीवरून किंवा जमिनीवरून नेताना तिला कधीही स्टेपलर किंवा खिळ्यांनी ठोकू नका. ही चूक अजिबात करू नका. असं केल्यास वायरचे इन्सुलेशन खराब होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि आपली महागडी ऑडिओ सिस्टीम कायमची खराब होऊ शकते. तर या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, मग ती कम्युनिकेशन वायरिंग असो किंवा एंटरटेनमेंट, या सगळ्यांचा पाया आहे योग्य नियोजन. आज जे वायरिंग केलं जातंय ते फक्त आजच्या गरजांसाठी नाही, तर भविष्यात येणाऱ्या तंत्रज्ञानासाठी सुद्धा आपल्या घराला तयार करतं. म्हणूनच विचारपूर्वक केलेलं वायरिंग हे एका आधुनिक आणि फ्युचर रेडी घराचा अदृश्य पण अतिशय मजबूत पाया आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, घराला भविष्यासाठी तयार करताना या दोनपैकी कोणत्या नेटवर्कला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे? जगाशी जोडणाऱ्या कम्युनिकेशन नेटवर्कला की घरातच एक वेगळं जग निर्माण करणाऱ्या एंटरटेनमेंट नेटवर्कला? उत्तर सोपं नाहीये. विचार करा.